जोगी हे लक्ष द्या सगळ्यांनी. समर्थ आपला आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आज प्रकट दिन हा जवळजवळ 42 वर्ष आपण साजरा करतो आहे. तर आज या ठिकाणी आज सकाळी स्वामींचा अभिषेक 8 ते 10 या दरम्यान करण्यात आला. परत 10 ते 11 यावेळेस स्वामी समर्थ असं अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. त्या अथर्वशीर्ष पठणात जवळजवळ 100 लोक सेवकांनी सहभाग घेतला होता. आणि दुपारी आपलं 12 ते 3 या वेळेत आपण महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. तर त्या महाप्रसाद जवळजवळ 500पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला, प्रसादाचा लाभ घेतला. आणि संध्याकाळी आपण 6 ते 7:30 या दरम्यान शीतलताई ठुसेंचं स्वामी भक्तीचा परिस्पर्श या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमात सहभाग वाढावी. या कार्यक्रमासाठी आपले श्री स्वामी सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ परिवार, हनुमान मित्र मंडळ, हनुमान देवस्थान ट्रस्ट या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मठ नारायणगाव हनुमान चौक या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्वामी समर्थांच्या मठामध्ये जे काम केलं जातं. आज स्वामी समर्थ प्रकट दिन असल्या कारणाने आज सकाळपासनं आज सर्व कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील आणि सर्व यांचे आदरणीय आमचे नंदनराव दिनकरराव जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत आहेत. नवीन कार्यकर्ते आणि स्वामी समर्थ सेवा मंडळ यांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रम प्रत्येक वर्षात 2-2, 3-3 कार्यक्रम हे घेतात. अतिशय सुंदर असा कार्यक्रम हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये करत आहेत. आणि यांना या नवीन पिढीला आत्ता जे मठातील कार्यक्रमाचं वेळ लागले असं वेळ कायम असावं, देवाचं काम यांनी करत जावं असं यांना मी अतिशय या सर्व नवीन पिढीला शुभेच्छा देतो. आणि असं ज्यांनी मंदिरात काम करत जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.